आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आज स्क्रीनकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। न्यूझीलंड आणि इंडियाची मॅच बघण्यासाठी दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा अंतिम सामना रंगणार आहे। त्यासाठी उरलेत फक्त काही मिनिटं। अगदी काही मिनिटांमध्ये टॉस नेमका कोण जिंकणार ते डिसाइड होणार आहे। थोड्याच वेळामध्ये दुबईच्या मैदानामध्ये हा हाय व्होल्टेज लढत हा सामना होणार आहे। दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होतीये। काही मिनिटांमध्ये फायनलला सुरुवात होईल आणि त्याच्या आधी 8 ते 10 मिनिटांच्या आतमध्ये टॉस सुद्धा इथं उचलला जाईल आणि त्याच्यानंतर टॉस नेमका कोण जिंकणार याकडे सगळ्यांच्या नजरा या आत्ताच्या घडीला लागल्याचं दिसतंय। 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। तर याआधी 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं आणि आता त्या पराभवाचा बचपा काढण्याची संधी भारताकडे चालून आली आहे। अंतिम सामना जिंकून हिशोब बरोबर करण्याचा, हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न भारताचा असेल। त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो 12 वर्षांचा दुष्काळ आहे इंडियाकडे तो सुद्धा भरून काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे असं आपल्याला म्हणता येईल। अगदी थोड्याच वेळामध्ये टॉस हा कोण जिंकणार ते डिसाइड होणार आहे। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये न्यूज 18 लोकमत सुद्धा याविषयीचे प्रत्येक अपडेट डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि स्टुडिओमध्ये आपल्यासोबत अमित मोडक सर बसलेले आहेत, त्याचबरोबर मयुरे सर सुद्धा आहेत। सगळ्यात आधी मी अमित सरांकडे जाते। सर, अगदी काही मिनिटं आहेत ज्याच्यामध्ये टॉस नेमका कोण जिंकणार ते आपल्या समोर असेल, त्याचे प्रत्येक अपडेट आपण दाखवणारच आहोत। पण आतापर्यंतचा जो काही रेकॉर्ड आहे या मॅचचा त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा भारत टॉस हरली त्यावेळेला मॅच जिंकली आहे, मग आज काय होऊ शकतं? मी तेच सुरुवातीलाच म्हटलं होतं की आजचा टॉस हरलं तरी मला आनंद होईल, परंतु टॉस जिंकणं आज महत्त्वाचं आहे। कारण मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीनं पिच बघत होतो, जो कोणी आज टॉस जिंकेल तो पहिल्यांदा बॅटिंग करणं, मला वाटतं की ज्या पद्धतीने ड्राय दिसते पिच, पहिल्यांदा बॅटिंग करायला दोन्ही टीमला आवडेल। आणि खास करून भारताकडे ज्या पद्धतीचं बॉलिंग लाईनअप आहे आणि जे 4 स्पिनर्स आहेत त्या जोरावर त्यांनी भारताने आज पहिल्यांदा जर बॅटिंग घेतली 280च्या आसपास जरी टार्गेट उभं केलं तरी भारताकडे एवढी जबरदस्त बॉलिंग आहे की ते हे टार्गेट डिफेंड करू शकतात। आणि म्हणून या टॉसचं महत्त्व आहे आणि बघूया की या टॉस नंतर काय होतं। आणि न्यूझीलंडच्या पण डोक्यात तेच असेल की पहिल्यांदा बॅटिंग करूया। निश्चितच सर, सुबोध सर, मी तुमच्याकडे येते। जसं की आता सरांनी सांगितलं की जरी टॉस नाही जिंकला तरी चालेल पण महत्त्वाचं आहे, कारण आज टॉस जिंकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पण अशामध्ये आपण जेव्हा पिच बघितली दुबईच्या या मैदानावरची तर त्याच्यामध्ये बॅटर्ससाठी ही बॅटिंग करण्यासाठी ही पिच तेवढी चांगली नाही आहे असं आतापर्यंतच्या मॅचवरून दिसून येत आहे। तर मग आज जेव्हा इंडिया टॉस जिंकेल त्यावेळेला इंडिया काय चूज करू शकतं? नक्कीच टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघ पण पहिले फलंदाजी करण्यालाच प्राधान्य देईल, कारण पहिले या अशा महत्त्वाच्या लढतीत पहिले धावांचं लक्ष चेस करण्यापेक्षा धावांचं लक्ष समोरच्या संघासमोर ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि जरी ही ड्राय विकेट दिसत असली तरी नंतर जेव्हा गोलंदाजीसाठी भारतीय संघ संघ उतरेल तेव्हा गोलंदाजीला मदत मिळू शकते या विकेटवर। त्यामुळे सुरुवातीला फलंदाजी करायची, मी तर म्हणतो 260+ हा स्कोअर बोनस राहील। 260 धावा जरी केल्या तरी मला वाटतं तो एक चांगला स्कोअर होऊ शकेल आणि पहिले भारतीय संघ टॉस जिंकला तर पहिले फलंदाजी करण्यालाच प्राधान्य देईल। सर, आता मी संदीप चव्हाण सरांकडे जाते। या मैदानाचा आपण आतापर्यंतची हिस्ट्री बघितली तर त्याच्यामध्ये 250च्या वर जाण्यामध्ये खूप कसरत लागते असं दिसतंय जे बॅटिंग करणारे आहेत त्यांच्यासाठी। मग अशामध्ये स्पिनर्सचा रोल हा किती महत्त्वाचा असेल? नाही, स्पिनरच फायनल डिसाईड करणार आहेत आणि त्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की आपली बाजू थोडीशी न्यूझीलंडपेक्षा वरचढ आहे। तुला आठवत असेल आपली जी लीग मधली मॅच होती त्याच्यामध्ये आपण पहिली बॅटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपली एक वेळ अवस्था अशी होती की 30ला 3 विकेट्स आपल्या होत्या 30 रन्समध्ये आणि तरीही भारताने एक चांगला टप्पा गाठला होता। कारण भारताची जी बॅटिंगची जी खोली आहे ही खूप मोठी आहे आणि म्हणून मी जसं अमित म्हणाला की आजच्या याला मॅच जिंकणं अशासाठी, आजच्या टॉस जिंकणं अशासाठी महत्त्वाचं आहे कारण तुमची जी सगळ्यात सामर्थ्यशाली जी बाजू आहे ती म्हणजे बॅटिंग लाईनअप आहे। आणि ज्यावेळी फायनल सारखी क्रुशियल मॅच असते त्यावेळी तुमचं ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात स्ट्रॉंग जो तुमचा एलिमेंट आहे तो तुम्हाला आधी खेळायचा असतो। आणि म्हणून मला असं वाटतं की आज जर टॉस जिंकला तर आपण पहिली बॅटिंग घेऊ आणि राहता राहिला भाग स्पिनिंगचा। तर भारताच्या सुदैव आणि भारताचे बॅटिंग लाईनअप आणि स्पिनर दोन्हीही तुफान फॉर्ममध्ये आहेत। हा फॉर्म फक्त आज टिकला पाहिजे, बाकी रिझल्ट आपल्याला हातात असेल। अमित सर, आपल्याला आता संदीप सरांनी सांगितलंय की फॉर्ममध्ये आहेत आपले प्लेयर, पण अशामध्ये सुद्धा जेव्हा हे मैदान आहे, ही पिच आहे, तिथं अनुभव घेतलेला आहे भारतीय खेळाडूंनी, तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो?
मला असं वाटतं की फायदा तर होईलच, कारण आपण सर्व टुर्नामेंट तिथेच खेळतोय आणि टॉस कोणाकडे जातो, कारण आता 2 ते 3 मिनटं फक्त उरलेली आहेत टॉससाठी आणि हा टॉसकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. या टॉसनंतर कदाचित लोक न्यूज चॅनल नाही बघणार आणि स्पोर्ट्स चॅनलकडे वळतील, परंतु या टॉस मी जे मगापासून म्हणतोय आणि संदीप पण आता बोलला की टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे जर आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करायला मिळालं तर आपले जे स्पिनर्स आहेत, तर आपल्या 4 स्पिनर्सनी मिळून या टुर्नामेंटमध्ये 21 विकेट घेतलेले आहे. परंतु मग आपल्यापेक्षा न्यूझीलंड किती मागे आहे, तर न्यूझीलंडच्या स्पिनर्सनी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 17 विकेट्स घेतलेल्या आहे. त्यामुळे हा जो फरक आहे तो जास्त नाही आहे. परंतु मग संदीपने जे सांगितले की भारतीय बॅटिंग लाईनअप जी आहे, ज्याची जी डेप्थ आहे की आपण ऑलमोस्ट हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जडेजा जे आपल्याला 8 नंबरपर्यंत, म्हणजे मोहम्मद शमी पण शेवटी 2-4 4 मारू शकतो. तर एवढी जी डेप्थ आपल्याकडे आहे तेवढी न्यूझीलंडकडे नाही आहे आणि हा आपला सर्वात मोठा बेनिफिट आहे. मोहम्मद शमीपर्यंत भारताला फलंदाजी करण्याची शक्य संधी मिळू नको. म्हणजे मोहम्मद शमीपर्यंत वेळ यायलाच नको. आशिष, मला वाटतं की तू पण ॲग्री करशील की पहिल्यांदा बॅटिंग केली तर आपल्यावरचं प्रेशर कमी राहील. हो, 100%. बिकॉज काय आहे ना, आपलं जसं तुम्ही म्हणालात की बॅटिंग ऑर्डर फार मस्त आहे आणि आपला जो आता यंग स्क्वॉड आहे ना, सो मला असं वाटतं की त्यांना ऑब्व्हियस आहे, प्रेशर असतंच, कुठल्याही मॅचचं प्रेशर असतं आणि फायनलचं विशेषतः जास्त असतं. पण ज्या पद्धतीचं आपला आता जो बॅटिंग ऑर्डर आहे ते फारच उत्तम आहे आणि ती ज्या पद्धतीने आणि त्यांचा जो माइंड सेटअप आहे तो इतका उत्तम आहे की मला नाही वाटत की ते इतक्या प्रेशरमध्ये खेळतील. ऑब्व्हियस फायनल आहे तर ते तो प्रेशर असेलच, पण तरी सुद्धा तेवढ्याच जोमाने ते खेळतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्याच पद्धतीने आपले जे स्पिनर्स आहेत, 4ही स्पिनर्स आहेत, त्यांचं आतापर्यंतची सगळी खेळी फार उत्तम राहिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं निश्चितपणे न्यूझीलंडला आपल्यापेक्षा जास्त प्रेशर असेल, कारण की हमारे साथ लक भी है और बाकी सब चीजें भी है. नाही, यामध्ये आणखी एक गोष्ट कशी आहे ना की मॅट हेनरी तो एक टर्निंग पॉईंट आहे. तो जर थोडा इंज्युर्ड आहे असं म्हणतात, आज त्याचा फिटनेस बघायला लागेल. परंतु आपण जर बघितलं न्यूझीलंडच्या विरुद्ध आपण जिंकलो होतो, परंतु 3 विकेट्स आपण जेवढ्या लवकर आपली टॉप ऑर्डर गेली होती आणि त्यानंतर श्रेयस अय्यरनी आपल्याला परत आणलं होतं मॅचमध्ये आणि ते प्रेशर झेलण्याची ताकद आपल्या बॅटिंग लाईनअपमध्ये आहे. परंतु फायनलचं प्रेशर वेगळं असतं. म्हणजे जर 2 ते 3 विकेट लवकर काढल्या न्यूझीलंडने भारताच्या आणि वायसा वर्सा, जर सचिन रवींद्र आणि केन विलियमसन यांना आपण टिकू दिलं नाही तर ते प्रेशर झेलण्याची ताकद दोन्ही टीममध्ये किती असेल. आणि ज्याला म्हणतो ना की प्लेयर्सचं मेटल दिसून येतं की फायनलमध्ये 2-3 विकेट टॉप ऑर्डर जर तुमची गेली लवकर तर मग कसं कमबॅक करायचं. त्यामुळे जी आपण आत्ता जे बोलत होतो ना की बॅट्समन, कागदावर सर्व बॅट्समन आपले स्ट्रॉंग दिसत आहेत, फायनलमध्ये काय करतात. आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन मैदानात आलेले आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं रोहित शर्मा आणि या दोघांच्या मनात काय विचार चालू असेल आणि रोहितला वाटत असेल की नक्कीच आज निर्णय घ्यायची वेळ माझ्यावर येऊ नये. निश्चितच सर, आता टॉसची ती वेळ आलेली आहे. टॉस नेमका कोण जिंकणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. धगधग वाढलेली आहे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनामध्ये आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा याविषयीचे प्रत्येक अपडेट या ठिकाणी दाखवत आहे. आता टॉस हा उचलला जाईल आणि त्याच्यानंतर नेमका कोणाच्या बाजूने टॉस येणार, कोण टॉस जिंकणार याविषयीचा निर्णय अगदी काही सेकंदांमध्ये येणार आहे. ही जी उत्सुकता आहे सुबोध सर, ही नेहमीच असते आणि त्याच्यानंतर आज सुद्धा, पण आज काही और आहे असं आपण म्हणू शकतो, कारण 12 वर्षांचा तो दुष्काळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा, त्याच्यानंतर बदला घ्यायचा आहे किविन सोबतचा, त्याच्यामुळे आज किती जास्त उत्सुकता आहे टॉस विषयीची. नक्कीच या अंतिम सामन्यात जेवढी टॉस विषयीची उत्सुकता आहे तेवढीच हा सामना कोण जिंकणार त्याकडे पण सगळेजण बघतायत. आणि हा टॉस रोहित जिंकतो का, कारण गेले 13 टॉस तो हरलेला आहे, पण सामने जिंकलेला आहे हे एका अर्थाने चांगलेलं आहे. आणि आज आपल्याला बघावं लागेल पुन्हा एकदा रोहित शर्माने टॉस हारलेला आहे, म्हणजे आपण सामना जिंकणार आहोत. म्हणजे जो मगापासून संदीप, आशिष, मी जे बोलत होतो, जो विचार करत होतो सुबोध, की हा टॉस हारला पाहिजे आणि हा टॉस हारलेला आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा याच्यामध्ये आता बॅटिंग जर समजा न्यूझीलंडने घेतली तर बिलकुल. आता मला वाटतं की न्यूझीलंडचा कॅप्टनचा निर्णय तोच असेल की पहिल्यांदा बॅटिंग करतो की काय निर्णय घेतो ते बघायला लागेल. परंतु पहिली गोष्ट चांगली आहे की आपण टॉस हारलेलो आहे, म्हणजे एक टप्पा आपण पार केलेला आहे यशस्वीपणे. आणि क्रिकेटमध्ये जे सुपरस्टिशन आपण फॉलो करत असतो त्यानुसार आतापर्यंत आपण बघितलं तर टॉस हरलो पण मॅच जिंकलो, तसंच आज सुद्धा काहीतरी होईल अशी आशा सगळ्यांना वाटते.
न्यूझीलंडनं बॅटिंग घेतलेली आहे अपेक्षेप्रमाणे. पहिली. मला असं वाटतं की थोडक्यात आपण सर्वांकडनं प्रतिक्रिया घेऊया फरा की किती महत्वाचं आहे, किती क्रुशल आहे की न्यूझीलंडने टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा रोहित शर्मा टॉस हारला आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे न्यूझीलंडची पण जे आपण सर्व मगाचपासून बोलत होतो की कुठलाही कॅप्टन कुठलीही टीम पहिल्यांदा बॅटिंग घ्यायचाच प्रयत्न करेल, ते झालेलं आहे. प्रत्येकाला आता काय वाटतं, हा टॉस झालेला आहे आणि हा किती क्रुशल टॉस होता, हा निर्णय किती क्रुशल ठरेल. आम्ही टॉस होईपर्यंत एक सगळ्यांची जी रणनीती व्यूहरचना वगैरे आखलेली असते ती असते, पण टॉस जिंकल्यानंतर आता दुसरं काही आपल्या हातात नाही क्रिकेटपटूंच्या किंवा कोचेसच्या किंवा कॅप्टनच्या. त्यामुळे आता जे सामोरं आलेलं आहे त्याला सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे कमीत कमी धावसंख्येवर न्यूझीलंडला रोखायचं आहे. शक्यतो 250च्या आत रोखलं तर अजून चांगलं होईल आणि त्या दृष्टीनेच भारताचे गोलंदाज भारताचा कर्णधार प्रयत्न करताना दिसेल. संदीप, आशिष, किती क्रुशल आहे हा निर्णय, हा टॉस. नाही क्रुशल तर आहे, कारण आम्ही हा बोला. हा अमित, जसं तू म्हणालास की टॉस हरला म्हणजे आता मॅच जिंकली, त्यामुळे तुझं एक स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय. पण जसं म्हटलं की हा चॅम्पियन्स करंग जर आपल्या हाती रात्री हवा असेल तर आपल्याला फक्त न्यूझीलंडपेक्षा एक धाव जास्त करायची आहे. पण एकंदरीत ग्राउंड आणि सिच्युएशन पाहिली तर पहिली बॅटिंग करून मॅच जिंकणं जेवढं सोपं होतं तेवढं दुसरं बॅटिंग करून मॅच जिंकणं तितकंसं सोपं असणार नाहीये. पण जसं मी म्हटलं की भारतीय संघ आता पूर्णपणे शक्तीनिशी तयार आहे आणि आयपीएलचा जो आपण मगापासून जो उल्लेख करत होतो की या न्यूझीलंडमधल्या प्रत्येक खेळाडूचे कच्चे दुवे आणि त्याचा स्ट्रॉंग होल्ड आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपली बॅटिंग ही स्ट्रॉंग होल्ड आहे. फक्त न्यूझीलंड हा सगळ्यात धोकादायक संघ अशासाठी आहे की त्यांची फिल्डिंग जी आहे ही जगात सर्वोत्तम आहे आणि एकाच कॅच जो आहे तो तुमचा मॅचचा निकाल फिरू शकतो. विशेषतः विराट कोहलीचा जो कॅच जो आहे तो अजूनही माझ्या नजरेसमोर हटत नाहीत. असे जर काही चमत्कार जर न्यूझीलंड करू शकली तर मात्र आपल्याला खूप अवघड होणार. त्यामुळे मी असं म्हणेन की पहिली बॅटिंग करून मॅच जिंकणं जेवढं सोपं होतं तेवढं दुसरी बॅटिंग करून असणार नाही. परंतु ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळतोय मला असं वाटतं जसं मयूर म्हणाला की आपल्याला शेवटी जिंकायचं आहे आणि एक धाव फक्त आपल्याला जास्त काढायची आहे. दॅट्स इट. आशिष पथोडे. येस, मला असं वाटतं की आपले आता सगळ्या बॉलर्सचं कसब आहे आणि ते या सगळ्या कसोटीवर खरे उतरतील. कारण की ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे त्यांचा, तर मला असं आता असं नाही वाटत आहे. ऑब्व्हियस आहे बॅटिंग ची पिच थोडीशी नसल्यामुळे ऑब्व्हियस आहे न्यूझीलंडला ते जास्त पद्धतीने आणखी थोडा जोर लावावा लागेल. पण त्या या सगळ्यांसमोर चॅलेंजिंग तेवढंच आपले प्लेयर्स पण तसेच आहेत. त्यामुळे निश्चितच आपले बॉलर्स त्यांना त्याच पद्धतीचा टिकाव लागू देणार नाही त्यांचं. मी अगदी थोडक्यात सर्वांकडनं उत्तर हवंय. टार्गेट काय तुम्हाला वाटतं की तुमच्या डोक्यात काय की याच्यापेक्षा जास्त नको, न्यूझीलंड इतक्या रन्सवर न्यूझीलंडला आपण रोखलं पाहिजे. मला असं वाटतं की 260 पण खूप मोठं टार्गेट आहे. 260च्या वर जर न्यूझीलंड क्रॉस केलं, 280 जवळ गेलं तर हे चेस करणं सोपं नसेल. सुबोध, तुमच्या डोक्यात काय टार्गेट आहे? नक्कीच. मी यापूर्वीच मगाशी बोलताना आपण सांगितलं की 260 जसं तू उल्लेख केला की 260 हे खूप मोठं टार्गेट असेल इथे चेस करण्यासाठी आणि त्यासाठी भारतीय संघाला खूप काहीतरी वेगळी फलंदाजी करावी लागेल. त्यामुळे 250च्या आत जर न्यूझीलंडला रोखलं तर मला वाटतं भारताचा विजय सुकर होऊ शकेल. आशिष, मला असं वाटतं म्हणजे 240-245च्याच याच्यामध्ये आटपायला हवं त्यांनी. बिकॉज मग थोडंसं त्या पद्धतीने प्रेशर नसेल आणि मुळातच त्या कॉन्फिडन्सने त्यांना खेळता येईल. संदीप, माझा अंदाज आहे साधारणतः 225 पर्यंत न्यूझीलंड मजल मारू शकेल आणि जर भारतीय गोलंदाज आज अधिक विशेषतः फिरकीचा जर चमत्कार पुन्हा झाला तर मला असं वाटतं 200च्या खाली दडपणाखाली या संघाचा जो डाव आहे तो कोसळायला हरकत नाही. 200च्या खाली डाव आटपेल असं मला वाटतं आज फायनलचा, कारण प्रेशर पाहता आणि आपल्या बॉलरची किमया पाहता 200च्या खाली आटपायला हवा डाव. सर, एकूणच असं म्हणता येईल की टाईट फिल्डिंग आज करावी लागणार आहे. त्याच्यामुळे भारतीय टीमचा परफॉर्मन्स नेमका कसा असेल सुरुवातीपासून अगदी पहिल्या ओव्हरपासून त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आपण रॉबिन उथप्पा यांची एक प्रतिक्रिया घेऊयात. रॉबिन उथप्पाजी, अंतिम फेरीमध्ये विजय मिळवण्यासाठी तुम्ही टीम इंडियाला काय कानमंत्र द्याल? आप प्रोसेसेस को निभाते जाओ, रिजल्ट तो खुद ब खुद आपके साथ आएगा. तर रॉबिन उथप्पा यांची ही प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. रिझल्ट आपके साथ खुद ब खुद आता जाएगा असं ते म्हणतायत. कानमंत्र त्यांनी देऊन टाकलेला आहे आणि आता सर्वजण कामना करतायत. सर, अमित सर, आपण बघतोय की होम हवन सुरू आहे. सकाळपासून सगळीकडे
सर्वजण प्रेयर करताना दिसत आहेत की आजची जी मॅच आहे ती इंडियानं जिंकली पाहिजे. टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहायला मिळतोय. बॅटिंग घेतलेली आहे न्यूझीलंडनं आणि न्यूझीलंडनं टॉस जिंकलेला होता. टॉस जिंकल्यानंतर कर्णधारानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अशामध्ये आता न्यूझीलंडचे जेव्हा खेळाडू मैदानावर उतरतील त्यावेळेला कशा पद्धतीनं भारताकडून फिल्डिंग केली जाते, किती कमी रन्स त्यांना करू दिले जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत. आपल्यासोबत गेस्ट सुद्धा होते, त्यांच्याकडून सुद्धा आजच्या मॅचचे प्रत्येक डिटेल, प्रत्येक खेळाडूचे डिटेल आपण जाणून घेतलेले आहे. पुढे सुद्धा याचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी.